पर्यावरणाचा विषय निघाला की कार्बन पॉइंट, ग्लोबल वॉर्मिंग असे जडजड शब्द आठवतात. सामान्य माणूस मग ते समजून घ्यायच्या भानगडीत पडतच नाही. त्याला त्याच्याच एवढ्या चिंता असतात की वटवाघुळांची संख्या कमी होते याची सामान्य माणूस कधी चिंता करणार. म्हणून पर्यावरणावर काम करणाऱ्या लोकांकडे परग्रहावर काम करणाऱ्या लोकांसारखं पाहतात लोक बरेचदा. पण काही माणसं अशी असतात की जी सामान्य माणसाच्या जीवनातील छोट्या छोट्या अडचणींचा विचार करून पर्यावरणाचा विचार करतात. शहरातल्या वाढत्या प्रदूषणाची चिंता करणारे महत्वाचे आहेत, पण खेड्यात चुलीमुळे बायकांच्या डोळ्यात येणाऱ्या पाण्याची चिंता करणारे जास्त महत्वाचे आहेत. चुलीपुढे बसलेल्या बाईच्या नशिबात अश्रू गृहीतच धरले गेलेत. या विषयात काही काम करावं असं फारसं कुणाला वाटत नाही, कारण त्यात फार ग्लॅमर नाही. पण प्रियदर्शिनी कर्वे यांचं मत असं नव्हतं. चुलीपुढे बसणाऱ्या स्त्रीच्या डोळ्यातले अश्रू त्यांना अस्वस्थ करणारे होते. त्यांनी प्रदूषण, धूर कमी असणारी चूल बनवली. एवढ्या साध्या रीतीने पर्यावरणाच्या कामात एवढं मोठं क्रांतिकारक पाऊल दुसरं कुठलं बरं असेल. प्रियदर्शिनी कर्वे शास्त्रज्ञ आहेत, प्राध्यापिका आहेत, प्रयोगशील सामाजिक कार्यकर्त्या आहेत, लेखिका आहेत. ही त्यांची ओळखच पुरेशी आहे खरं तर. पण त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा जाणून घेणं महत्वाचं आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे हे प्रियदर्शिनी कर्वे यांचे पणजोबा आहेत. सुप्रसिद्ध लेखिका मानववंशशास्त्रज्ञ इरावती कर्वे त्यांच्या आजी, सुप्रसिद्ध लेखिका गौरी देशपांडे त्यांच्या आत्या आणि वनस्पती शास्त्रज्ञ डॉक्टर आनंद कर्वे त्यांचे वडील. सामाजिक आणि विद्वत्तेच्या क्षेत्रात यांची घराणेशाही आहे. आणि दुर्मिळ गोष्ट म्हणजे या घराणेशाहीबद्दल सगळ्यांना मनापासून आदर आहे. एका अर्थाने चुलीची रचना विकसित करणं हे एखाद्या गाडीचं इंजिन विकसित करण्यापेक्षा किंवा अगदी स्पेसशिपचं इंजिन विकसित करण्यापेक्षाही जास्ती आव्हानात्मक आहे. असं असूनही ह्या क्षेत्रामध्ये फार कमी वैज्ञानिक काम करतात. तर एक ह्याच्यावरती उपाय असा आहे की जर आपण इंधन प्रमाणित करू शकलो तर आपल्याला चुलीची कार्यक्षमता वाढवता येईल आणि कार्यक्षमता वाढली की धुराचं प्रमाणही कमी करता येईल. प्रियदर्शिनी कर्वे यांचा साधा पण महत्वाचा विचार आहे. आपण कचरा करतो तर त्याची विल्हेवाट पण आपणच लावली पाहिजे. परिसरातला पालापाचोळा, ओला कचरा यांच्यापासून इंधन निर्मितीसाठी त्यांनी खूप प्रयोग केले आहेत. प्रदूषण मुक्त चूल, कुकर यांची त्यांनी स्वतः संशोधन करून निर्मिती केली आहे. या कार्यासाठी त्यांच्या आरती संस्थेला ॲशडेनचा जागतिक पुरस्कार 2 वेळा मिळाला आहे. तसेच वर्ल्ड टेक्नॉलॉजी नेटवर्कचा पर्यावरणासाठीचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील त्यांना मिळाला आहे, जो त्याआधी डॉक्टर अब्दुल कलाम यांना मिळाला होता. केवळ चूल आणि मूल या जबाबदारीतून बायकांनी मोकळं व्हावं हे बोलणं सोपं आहे, पण ज्या बायकांना ती जबाबदारी टाळणं अशक्य आहे त्यांच्यासाठी ती जास्तीत जास्त सुखकर कशी होईल हे प्रयत्न करणं खूप महत्वाचं आहे. डोळ्यात जाणाऱ्या धुरामुळे गावातल्या बायकांना भविष्य धूसर दिसत होतं आजवर. आता त्यांना भविष्याचं चित्र रंगवता येईल. डोळ्यात पाणी नसेल, स्वप्न असेल त्यांच्या, नवीन मार्ग सापडेल. तुमच्यामुळे हे शक्य आहे. तुमच्या कार्याला झी मराठीचा सलाम.